15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेच्या खड्ड्यांची पूजा स्मार्ट सिटीमध्ये नागरिकांची नरक यातना सोलापूर प्रशासनाला जाग कधी येणार? हो, अगदी खरं आहे. आपण जे कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य पाहत आहात ते अगदी तंतोतंत खरे आहेत. सोलापूर शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळालेला आहे. खऱ्या अर्थाने ज्या वेळेस आपण ग्राउंडवरती जाऊन पाहतो त्यावेळेस नागरिकांच्या मरण यातना आपल्या डोळ्यासमोर तरळून जातात. चला तर मग जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्ट मधून काय आहे ते या नागरिकांच्या समस्या आणि खरोखरच सोलापूर ही स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला येत आहे का नुसतं कागदोपत्री सोलापूर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं? चला तर जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्ट मधून. नमस्कार, मी बंदगी. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. कॅमेऱ्यामध्ये जे दिसतंय एखाद्या गावच्या रस्त्याचं चित्र नाही, ही दृश्य आहेत महाराष्ट्रातील एका महत्वाच्या शहराची, ज्या शहराची ओळख स्मार्ट सिटी म्हणून केली जाते. त्याच शहरामध्ये आज नागरिकांना रस्त्यावरचे खड्डे चुकवत नाही तर खड्ड्यामधूनच मार्ग शोधत जावा लागतो. आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज नागरिकांनी काय केलं? खड्ड्यांचीच केली पूजा. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना घातलं फुलांचा हार, वाहिली फुलं. कारण कदाचित देवाची पूजा केल्यावर तरी समस्या सुटते, पण प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील जर रस्ते दुरुस्त होत नसतील तर नागरिकांनी खड्ड्यांनाच देव मानायचे का? हीच आहे सोलापूरच्या स्मार्ट सिटीची आजची कडू वस्तुस्थिती. देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना सोलापूर शहरातील काही नागरिक मात्र मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाच्या दारात धाव घेताना दिसत आहेत. रस्ते खराब आहेत, खड्डे मोठे आहेत, गटारी तुडुंब भरल्या आहेत, गटारीचं पाणी रस्त्यावर साचलेलं आहे आणि काही ठिकाणी तर हेच पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. सोलापूरच्या नवी जिंदगी परिसरात आज NGTV मराठीची टीम ग्राउंडवर पोहोचली आणि कॅमेऱ्यासमोर जे चित्र आलं ते निश्चितच प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे याकडे. अपंग आदमी है घर में, इनके औरत पूरा पानी आ रहा, पकाना नहीं हो रहा, खाना नहीं हो रहा, अगर वो घर छोड़ को गए उनकी औरत उन्हें एकले. कौन सा एरिया था नई जिंदगी में? ये सिद्धेश्वर गांधीनगर. हाँ, सिद्धेश्वर गांधीनगर. ये पूरा गटर का पानी ये बाथरूम के अंदर ये हुआ. और ये कितने दिन से हो रहा है? कितने दिन हुआ ये पानी अंदर आकर गटर का? महीना 1.5 महीना हुआ अभी. सोलापूर शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम सोलापूर येथील विश्व फाउंडेशनच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करून करण्यात आलं. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामध्ये हार घालण्यात आले, फुलं वाहण्यात आली, हळद कुंकू वाहण्यात आलं आणि खड्ड्यांची प्रतिकात्मक पूजा देखील करण्यात आली. अशाने तर प्रशासनाला जाग येईल या माग एवढंच त्यांचा हेतू आहे. ही जी पूजा करण्यात आली ती धार्मिक विधी म्हणून नव्हे तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून करण्यात आली. या आंदोलनामागचा संदेश अगदी स्पष्ट आहे. ज्या खड्ड्यांकडे प्रशासनाचं लक्ष नाही त्या खड्ड्यांकडे तरी समाजाचं लक्ष जावं. आणि खरंच एक प्रश्न रस्त्याचा नाही, प्रश्न आहे सोलापूर शहराच्या मूलभूत पायाभूत सुविधांचा. नवी जिंदगी परिसर शहरातील वर्दळीचा भाग. या मार्गावर विद्यार्थी आहेत, कामगार आहेत, दुचाकीस्वार आहेत, पादचारी देखील आहेत. दररोज हजारो नागरिक या रस्त्यावरून प्रवास करतात. पण याच रस्त्याची अवस्था पाहिली तर खड्डे, चिखल आणि साचलेलं सांडपाणी नागरिकांच्या वाट्याला आलेलं आहे. एका बाजूला रस्त्यावर मोठमोठे खड्डे, दुसऱ्या बाजूला तुंबलेल्या गटारी आणि सगळ्याच्या शेवटी नागरिकांची धडपड. पावसाचं पाणी आणि गटारीचं पाणी एकत्र साचल्यामुळे नागरिकांना अक्षरशः या घाणीमधून मार्ग काढत जावं लागल्याचं चित्र दिसत आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या परिसरात राहणाऱ्या काही दिव्यांग नागरिकांना देखील या परिस्थितीचा मोठा फटका बसत असल्याची माहिती समोर आली आहे. घराभोवती पाणी साचलं, रस्ता वापरण्यायोग्य राहिला नाही तर घरातून बाहेर पडायचं कसं, दैनंदिन गरजांसाठी बाहेर जायचं कसं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरात राहणंही कठीण आणि घराबाहेर पडणं देखील कठीण. अशी परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी नेमकं करायचं काय? काही नागरिकांना घर सोडून बाहेर राहण्याची वेळ आल्याचा दावा देखील यावेळेस नागरिकांकडून करण्यात आलेला आहे. मात्र अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोकटोक बातम्यांसाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. कॅमेरामन मुनीफ रॉयली सोबत व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज नाईकवाडी, ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज सोलापूर.